मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का मी रोअर आणि एक टँकर बनवतोय. तर त्याचं बरेचसे आता स्पेअर पार्ट आलेले आहेत आणि रेडी पण झालेलं आहे. आता फक्त असेंबल करायचं आहे. महिन्याभराच्या आत जर सर्व वस्तू टायमावर आल्या, कारण की रिमोट हा मोठा विषय असतो याच्यामध्ये आणि रिमोट शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. रिमोटचे डिझाईन भरपूर वेळ लागतोय बनवायला. तरी आता 2-3 मॉडेल रेडी झालेले आहेत. तर ते आल्यानंतर आपण पूर्ण इन्स्टॉलेशन करणार आहे. आता तुम्हाला मी जे रोअर बनवलंय, जे फक्त गवत कापायचं काम करणार आहे, हे छोटं मॉडेल राहणार आहे. छोटं म्हणण्यापेक्षा 4x4. मी कॅमेरामनला सांगेल का हे मॉडेल दाखवा. का हे रोअर साधारणतः 2.5 ते 3 फुटामध्ये चालणार आहे. 4 मोटर राहणार आहे याला. 1500 वॉटच्या जवळजवळ मोटर्स आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये मोठं ब्लेड लागणार आहे. इंजन लागणार आहे. चेन व्हीलवर चालणार आहे. तुम्ही फक्त शेताच्या बांधावर उभं राहा आणि त्याला ऑपरेट करा. साधारणतः 100 मीटरपर्यंत हे चालणार आहे. पण आपण कोणता शेतकरी 100 मीटरपर्यंत नेत नाही, त्याच्या मागे चालतच राहतो. तरी 25-30 मीटरपर्यंत जरी हे काम करत राहिलं तरी शेतकरी सुखी राहील. त्याला कोणताच खर्च राहणार नाही. या इंजन आपण त्याला कामाचं इंजन देणार आहे. नवीन पेटीपॅक इंजन मागवलेले आहेत. हे इंजन येणार आहे. इंजनही तुम्हाला दाखवायला लावतो. त्याचप्रमाणे हा इंजन आहे, त्याचा हा एक गिअरबॉक्स आहे. गिअरबॉक्स मी सांगेल कॅमेरामॅनला दाखवा म्हणून. हा हेवी गिअरबॉक्स राहील, जो आतलं ब्लेड चालवणार आहे. इंजन जवळजवळ 11 HP 12 HP इंजन आहे कामाचं. म्हणजे हे पूर्ण वर्किंग डिझाईन रेडी झालेली आहे आपली. आता फक्त आपल्याला फिटिंग करायचं आहे आणि बऱ्याचशा टेक्निकली अडचणी येतात, कारण की हा आविष्कारच आहे. आणि आपण शेतकऱ्यांसाठी जे बनवून देतोय आता, का असं देऊ का मेड इन इंडिया, हा आपण डोक्यात ठेवला. इम्पोर्टेडमध्ये तर आहे, पण इम्पोर्टेडमध्ये जर किमती पाहिल्या तर कोणत्याच शेतकऱ्याच्या बसमध्ये होणार नाही. आणि आपण जर वाजवी किमतीमध्ये चांगली डिझाईन जर बनवून शेतकऱ्यांना दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि याच माध्यमातून आपण चालू केलेलं आहे. आता हे मागच्या व्हिडिओमध्ये मी याची तुम्हाला टँकरची एक संकल्पना सांगितली होती का टँकरचंही काम चालेल. टाकी काढल्यानंतर हे शेतातून तुमचं जे काही फळ असेल बाहेर काढेल. साधारणतः 1 टन कॅपॅसिटीचं राहील. 4x4 राहील. त्याच्यानंतर म्हणजे टँकरचंही स्प्रेचंही काम करणार आहे. तुमची जेवढी हाईटचं पीक असेल ते स्प्रे करेल. टाकी काढल्यानंतर तुम्हाला ती ट्रॉलीचं काम करेल. आणि खालच्या साईडला पण इंजन येईल. इंजन आल्यानंतर पूर्ण गवत कापायचं काम करेल. म्हणजे 3 in 1 आपण डोक्यासमोर ठेवलं आहे. आता कितपत यश मिळतं हे आपण पाहणारच आहे. आता हे इंजन दाखवलं, हे याच टाईपचे इंजन याच्यावरही बसतील, त्या रोअरवरही बसतील. त्याच्यानंतर हे एक नवीन मॉडेल अजून बनवतोय आपण का हे मॅन्युअल चालणार आहे. इलेक्ट्रिकवर आणि इंजन सर्व त्याच्यात राहणार आहेत. आणि या डिझाईन जवळजवळ आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण प्रयत्न करतोय की केव्हा लवकरात लवकर सर्व स्पेअर पार्ट मिळतील आणि आपलं काम चालू होईल. कारण की साधारणतः 6 महिन्यापासून याच्या मागे मी लागलेलो आहे. पण इतक्या अडचणी येत आहेत, कारण की जळगाव जिल्हा जरी असला तरी छोटं शहर आहे. बऱ्याचशा वस्तू ह्या बाहेरून मागवाव्या लागत आहेत. त्याच्यामुळे जसा जसा माल येतोय तसा तसा आपण डिझाईन फिटिंगचं काम चालू केलेलं आहे. आणि एकदा तयार झाल्यानंतर तर नक्कीच मी तुम्हाला पूर्ण ट्रायल मी पहिले माझ्या शेतात घेणार आहे. कारण की माझं शेत एवढं मोठं आहे, 15 एकर, आणि मला जो अडचणी येणार आहेत, कारण की लेबर मिळत नाही. पैसा देऊनही शेतकऱ्यांकडे शेतमजूर काम करायला तयार नाही. आणि ठीक आहे, त्यालाही त्याची अपेक्षा असेल मजुराला का मला जास्त पैसा मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्याला असं वाटतं का काम माझं वेळेवर व्हायला पाहिजे, इमिजिएट व्हायला पाहिजे. जर आपण या पद्धतीचे जे मशीन बनवलं, समजा तो स्प्रे करतोय, स्प्रे सोबत स्प्रे करताना जर त्याला असं वाटलं का माझ्या आतमधल्या पिकाच्या खाली जमिनीवर गवत वाढलेलं आहे, तर तो गवतचंही काम कापून घेऊ शकतो. म्हणजे एका टायमाला 2-3 कामं चालतील. याच्यावर STP पंप लागणार आहे. पंप मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे स्पेशल डिझाईन मला नाही वाटत का भारतामध्ये 3 in 1 आजपर्यंत कोणी तयार केलेलं आहे. आणि काय तयार केलं नाही, की आवश्यकता नाही. आता माझ्याकडे 15 एकर मोसंबी टरबूज लावलेला आहे. या पद्धतीचं आतमध्ये जर गवत वाढलं मधल्या खड्ड्यांमध्ये तर कापावं लागणार आहे. मग लेबर कुठून आणायचं एवढं? बरं, टायमावर काम होणार नाही. स्प्रे मारायचा आहे. आता 15 एकराला आपली हाय डेन्सिटीची लागवड आहे, 12x4 ची. मग अशा वेळेस किती पंप मारणार, किती STP पंप नेणार? याची कॅपॅसिटी जवळजवळ 500 लिटर राहणार आहे. 500 लिटर तो जर पाणी घेऊन चालला तुम्ही, त्याच्यात तुम्हाला जर फवारायचं असेल तर पेस्टिसाईड फवारू शकतात. माझं तर ऑर्गेनिक राहणार आहे, मी ऑर्गेनिकच फवारणार आहे.
आणि जसं तुम्हाला काम करायचं आहे आणि तुमचं स्प्रेचं काम झालं आहे, तुम्हाला आता माल बाहेर काढायचा आहे, लेबर मिळत नाही, हीच ट्रॉलीमध्ये या साईडला आपल्याला पूर्ण जाळी लावून देतोय आपण. जाळी लावल्यानंतर टाकी बाहेर काढली, टाकी बाहेर काढल्यानंतर ही ट्रॉली तुम्ही रिमोटनेच ऑपरेट करणार आहे, कारण की सगळं जे बनणार आहे आपलं रिमोटने बनणार आहे. काही छोटे मशीन पण आपण जे मॅन्युअल, जे छोटे शेतकरी आहेत त्यांना आपल्याला कमी बजेटमध्ये आणि मॅन्युअल पण ते करायला तयार राहतील, अशा वेळेस आपण त्यांच्यासाठी पण डिझाईन बनवलेली आहे. आणि त्याच प्रकारे आपण त्याची तयारी पण केली आहे. मी तुम्हाला माझ्या गोडाऊनला घेऊन जातो. आतमध्ये काय काय वस्तू मी मागवलेल्या आहेत, भरपूर खर्च केलेला आहे, की जेणेकरून एक चांगलं मशीन किंवा एक इंजन रिमोटमध्ये तयार होईल, ते तुम्हालाही पाहायला मिळेल आणि सगळ्यांना वापरता येईल. या आणि सगळे चांगल्या वस्तू प्रोडक्ट आपण ठेवतोय. मी तुम्हाला माझ्या गोडाऊनमध्ये दाखवतो. आता याच्यामध्ये ही आहे इकडे आतमध्ये, कॅमेरावाल्याला आतमध्ये बोलवेल मी आणि दाखवायला लावेल. आता हे एक इंजन, सगळे नवीन इंजन आणलेले आहे. हे इकडे एसटीपी पंप पडलेला आहे. कॅमेरावाला सांगेल मी का इकडे कॅमेरा घ्या. सगळे एसटीपी पंप जो आहे आपला, तो आपल्याला आपल्या टँकरवर बसणार आहे, म्हणजे स्प्रे करण्यासाठी. म्हणजे ईव्ही मध्येच राहील ते, म्हणजे हायब्रिड राहील. म्हणजे काही गोष्टी बॅटरीने चालतील. मोटरी ज्या आहेत किंवा रिमोट जे आहे ते रिमोट आपलं आपण ईव्हीने म्हणजे बॅटरीने त्याला ऑपरेट करणार आहे. त्याच्या ज्या मोटर राहणार आहे 15 हॉर्स पॉवर, म्हणजे 15 वॉटच्या ज्या मोटरी आहेत त्या बॅटरीने चालणार आहेत. बॅटरीने चालल्यानंतर इंजन जे आहेत, आता हे एसटीपी पंप हा पेट्रोलवर चालेल आणि पंप एसटीपी पंप चालताना त्याच्यावरही एक अल्टरनेटर लागेल, की जेणेकरून त्याची बॅटरी, ईव्हीची बॅटरी त्याच्यावरच चार्ज होईल. म्हणजे शेतकऱ्याला तो पण त्रास होणार नाही का याची चार्जिंग वेगळी करा, त्याला डिझेल टाका. म्हणजे तेव्हा जेव्हा इंजन फिरेल तेव्हा बॅटरी पण चार्ज करेल, तुमचं रिमोटचंही काम चालू होईल. आतमध्ये दाखवतो तुम्हाला मी. आता हे इकडे इंजन पडले, ह्या मोठ्या बॅटऱ्या पडलेल्या आहेत या इकडे या गोडाऊनला. हे पाहता, हे इंजन्स पडलेले आहेत माझ्याकडे, सगळे नवीन आहेत. त्याच्यानंतर हायड्रोलिक साठी आपण हे सगळं मारवलंय. जर तुम्हाला हायड्रोलिकने काम करायचं असेल तर हायड्रोलिकचेही कामं होतील. म्हणजे तुम्हाला ऑपरेट करायचं आहे ते हायड्रोलिक पूर्ण रिमोटने तयार होईल. बरेचसे सामान आलेलं आहे, असेंबल करायचं बाकी आहे. ऑइल टँक आलेली आहे, डिझाईन सगळे रेडी आहेत. मी तुम्हाला दुसऱ्या गोडाऊनलाही घेऊन जातो, तुम्हाला दाखवतो मी कसं काय काय आहे, अजून काय सामान आहे. आणि हो, तुम्हाला एक जे सांगितलं होतं, हे जे अल्ट्रासी आणलेलं आहे आपण, अल्ट्रासी आणि बायोरिच हे आपण मागवलेलं आहे. हे अल्ट्रासी आहे जे ऑर्गॅनिक मध्ये आपण देणार आहे. कोल्हापूरचे सर आहेत, गाडगे सर, त्यांच्याकडनं आपण हे मागवतोय ऑर्गॅनिक मध्ये. त्यांचे रिझल्ट पण चांगले आहेत. नक्कीच त्यांच्याशी मुलाखत घेऊ आपण, त्यांना एकदा आपल्या चॅनलवर बोलवू आणि काय काय आहे आपल्याकडे किंवा आपण काय करतोय त्यांच्याशी मुलाखत घेऊन चर्चा करू. आणि त्यांचंही मार्गदर्शन तर आपल्याला वेळोवेळी मिळतच असतं. आता या गोडाऊनला पहा, भरपूर ईव्हीचा सामान इतका आलेला आहे का आता फक्त असेंबल करायचं काम आहे आपल्याला. आणि त्याच काम सुरू आहे आपलं. म्हणजे जे जे काही वायर लागतील, गिअरबॉक्स लागतील, एक बाहेर डिफरेन्शियल पडलेलं आहे, हे एक आतमध्ये का मॅन्युअल असेल, रिमोटचं असेल, या पद्धतीनेच सगळं डिझाईन रेडी आहे. पण म्हटलं तुम्हाला दाखवावं आपल्या जो काय काय कामं चालू आहेत आपल्या चॅनलवर, किंवा स्वतः मी काय करतोय हे आपल्या चॅनलवर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि या इकडे हे जे आहे मॉडेल, हे पण आपलं जवळजवळ 1500 वॉटमध्ये चालणार आहे. म्हणजे हे तुम्ही एकतर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक म्हणू, या सगळ्या डिझाईन आपण रेडी केलेल्या आहेत. तरी पाहू आता काय काय तयार होतं. ह्या त्याच्या मोटरीज आहेत, तुम्हाला मी नक्कीच वेळोवेळी माहिती देत राहील. आणि एकदा फिटिंग झाल्यानंतर त्याची ट्रायल घेताना काय अडचणी येतात ते पण आपण पाहू. आणि कम्प्लीट झाल्यानंतर तर व्हिडिओ मी टाकणारच आहे. पाहू आता काय करता येईल आपल्याला चांगलंच चांगलं, आणि लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला दाखवेल मी पूर्ण, एकदा रेडी झाल्यानंतर ट्रायल करू. आणि अजून बरंचसं आपण इन्व्हेस्टिंग करताय का काय काय सुधारणा होईल. आता थोडक्यात एक दाखवतो. आता माझं हे जे बांधकाम आहे, माझा शेड आहे, पाऊस बंद आहे. तुम्ही म्हणाल पाऊस बंद आहे तुमच्या, म्हणजे पाऊस बंद नाही, लाईट बंद आहे. आणि लाईट बंद असल्यानंतर तुम्ही स्प्रे कसा करतायत. आता मी ह्या बिल्डिंगवर जे छताचं पाणी पडतंय, या छताच्या पाण्याला मी जमा स्टोअर करून ठेवलं, कारण की मला स्प्रे करायचा आहे. मग मला स्प्रे करण्यासाठी पाणी लागणार आहे. तर हे 1500 लिटरचे हे 3 टँक मला
लाईट नसल्यानंतरही देवाचं पाणी मला देत आहेत. म्हणजे मी काही गोष्टी त्याच्याकडनं चांगल्याही करून घेतोय. जसं इकडे मी फिटिंग करून ठेवली आहे, टँक भरलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इकडे जे माझे आहेत या साईडचेही 15-1500 लिटरचे टँक, वर तुम्हाला पाईप दिसत असेल. आता आम्ही काढून ठेवला कारण की टँक भरून गेल्या देवाच्या पाण्याने. ह्या टँक, कारण की आता ही मोटर जरी ठेवली आहे मी, ही मोटर आहे खाली पण लाईट नाही आहे. लाईट नसल्यामुळे मग आता पाणी स्प्रे कसा करू, तर ह्या टँक मी त्या देवाच्या पानावर भरून घेतल्या. त्याच्यात आपण बायोरिच टाकलेला आहे, शेण टाकलं आहे गावरान गाईचं, गूळ टाकलेला आहे आणि पूर्ण रेडी मटेरियल आहे. लगेच उद्या आपण त्याच्यावर काम चालू करू शकतो. म्हणजे निसर्गाने दिलंय तर त्याचा प्लस पॉईंट पण आपण करून घेतला. कारण की आता जर पाणी एवढं मी आणायचं म्हटलं 4-5 हजार लिटर, तर कुठून आणू. ही एक टँक भरून ठेवलेली आहे, बायोरिच तयार झालेलं आहे आपलं. मी कॅमेरामॅनला नक्की सांगेल का दाखवा यांना. असे माझ्या जवळजवळ 10 टँक 200-200 लिटरचे रेडी आहेत. म्हणजे कोणाचकडे जायचं काम नाही. पाऊस आला आहे, पाऊस आला तर त्याचाही आपण उपयोग चांगल्या कामात करून घेतोय, असंच आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. नमस्कार.